नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की। तीनच साहित्य लागतात आणि झटपट आणि छान अशी तयार होती चिक्की। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे ते छान भाजून घ्यायचे आहेत। आता चिक्की बनवताना शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण बघायचं असेल तर 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे। जेवढे शेंगदाणे घेऊ त्याचं अर्ध आपल्याला गूळ वापरायचं आहे। शेंगदाणे भाजून थंड झाल्यानंतर त्याची पावडर करायची, थोडीशी भरडच पावडर ठेवायची आहे। त्यानंतर एका पॅन मध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडं गरम झालं की मी त्यामध्ये टाकलेला आहे गूळ। आता गूळ आपल्याला छान वितळू द्यायचा आहे। हा चिक्कीचा गूळ नसून आपला साधाच गूळ आहे। तर तो तयार कसा झाला हे पाहण्यासाठी आपण एका छोट्याशा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक छोटा ड्रॉप टाकायचा। थंड झाल्यानंतर पाहायचं तर तो सॉफ्टच आहे, तर आणखी त्याला आपण शिजू देऊया। थोड्या वेळानंतर गुळाचा कलर आहे ना थोडा डार्क होतो। त्यानंतर आपण जर पाण्यामध्ये ड्रॉप टाकून चेक करायचं, थंड झाल्यावर तो थोडासा कडक होतो आणि त्याला असा आवाज येतो। असं आला की समजायचं आपला आता हे गूळ रेडी आहे। मग त्यामध्ये आपण टाकायचे आहे शेंगदाण्याची पूड आणि आता हे व्यवस्थित एकदम स्लो गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। गरम असतानाच आपल्याला हे थापायचं आहे। थापून झाल्यानंतर मग गरम असतानाच याच्यावर आपण सुरीने कट मारून घ्यायचे आहेत आणि नंतर हे आपल्याला असंच थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपली ही चिक्की तयार। आता आपली ही चिक्की तयार झालेली आहे। जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।